राज्यात दोनच समविचारी पक्ष, एक उद्धव आणि दुसरे राज ठाकरे. मराठी माणसाची एकजूट राहावी ही ठाकरेंची भूमिका. संजय राऊतांची प्रतिक्रिया. मनसेसोबत युतीसाठी आपण सकारात्मक आहोत, मात्र स्थानिक पातळीवर युती आघाडी संदर्भात आढावा घेऊन माहिती द्या. उद्धव ठाकरे यांच्या बैठकीत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन. युती आघाडी होईल नाही होईल, पण सर्व जागांवर लढण्यासाठी पक्ष म्हणून तयार रहा. उद्धव ठाकरेंचे आदेश. ठाकरे गटासोबत युती हा एकमेव विषय आमच्यापुढे नाही. काल जो उत्साह दिसला तो याआधी का दिसला नाही? संदीप देशपांडेंची ठाकरे बंधूंच्या युतीबाबत प्रतिक्रिया. मराठी माणसासाठी पायही चाटू, वेळ आल्यास पायही छाटू. संदीप देशपांडेंकडून राज ठाकरेंच्या 2017च्या भाषणाची क्लिप शेअर. खरी शिवसेना कोणती हे महाराष्ट्राला सांगणारे एकनाथ शिंदे. अमित शहांकडून शिंदेच्या शिवसेनेचा खरी शिवसेना म्हणून उल्लेख. तर नुसत्या शिव्याशाप देता मुंबईसाठी तुम्ही काय केलं? अमित शहांचा उद्धव ठाकरेंना सवाल. बाळासाहेबांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे नेतृत्व सोपवलं. शिवसेनेबद्दल सांगणारे अमित शहा कोण? अंबादास दानवेंचा सवाल. शिंदे गट हा अमित शहांच्या मालकीचा. शिवसेना अजूनही उभी, यामुळे शहांना नैराश्य. महाराष्ट्राच्या अस्मितेची खपली काढण्यासारखी विधानं शहा करतात. खासदार संजय राऊतांची गृहमंत्री अमित शहांवर टीका. मोदी बोल बच्चन मंडळाचे अध्यक्ष फडणवीस ज्युनियर बोल बच्चन. फडणवीसांनी केलेल्या बोल बच्चन या टीकेला राऊतांचं उत्तर. राजकीय पक्षाचे जोडे बाहेर ठेवून काम करणं हाच खरा सहकार धर्म. निर्णयाकडे राजकीय नजरेतून पाहणं अत्यंत चुकीचं ठरेल. मुंबई बँकेच्या संचालक तेजस्वी घोसाळकर यांची सोशल मीडिया पोस्ट. तेजस्वी घोसाळकर सामाजिक कार्यात उत्तम काम करतात. संचालकपदी झालेल्या नियुक्तीकडे राजकीयदृष्ट्या पाहू नका. मुंबई बँकेत संचालकपदी तेजस्वी घोसाळकरांच्या निवडीनंतर संजय राऊत यांची प्रतिक्रिया. मिलिंद नार्वेकरांकडून तेजस्वी घोसाळकरांच्या नेमणुकीचं स्वागत. मुंबई बँकेचे अध्यक्ष आणि संचालक मंडळाचा निर्णय कौतुकास पात्र. मिलिंद नार्वेकरांकडून सोशल मीडियावर भावना व्यक्त. योग्य वेळी सरकार शेतकरी कर्जमाफीचा निर्णय घेईल. दिलेला एकही शब्द सरकार फिरवणार नाही. कर्जमाफीबद्दल बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया. विट्स हॉटेलची लिलाव प्रक्रिया अखेर रद्द. संजय शिरसाटांनी पैसे न भरल्यामुळे लिलाव अर्ज रद्द. काल पैसे भरण्याची अंतिम तारीख होती. आरोपांनंतर शिरसाटांनी लिलाव प्रक्रियेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. राष्ट्रवादीचे अजित पवार गटाचे आमदार संग्राम जगतापांविरोधात पक्षातीलच नेत्यांच्या तक्रारी. एका विशिष्ट समाजाविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य आणि कारवाया केल्याप्रकरणी तक्रार. माळेगाव कारखान्याच्या मतमोजणीवरून राजकारण तापलं. दरवेळी माळेगावला होणारी मतमोजणी आता बारामतीला होणार. बारामतीत होणाऱ्या मतमोजणीला चंद्रराव तावरे आणि रंजन तावरेंचा विरोध. पालखीवेळी आळंदी देवस्थानच्या विश्वस्तांची मुजोरी. माध्यम प्रतिनिधींना हाकलण्याचा प्रयत्न. वादानंतर माफी मागत सारवासारव. पालखीवेळी माध्यमांना हाकलण्याची घटना घडली असेल तर ती घडू नये यासाठी प्रयत्न करू. तणावाच्या परिस्थितीत अशा घटना घडतात, पण त्या घडू नयेत. देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया. विश्वस्तांची नेमणूक सरकार करत नसल्याची देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया. पंढरपूरची विठ्ठल मंदिर समिती तत्काळ बरखास्त करून नवीन समिती नेमा. अमोल मिटकरींची मागणी. विठ्ठल रुक्मिणी मंदिरात 3 कोटींचा चिल्लर घोटाळा झाल्याचं पत्र मिळालं. पावसाळी अधिवेशनात मुद्दा मांडणार. मिटकरींकडून स्पष्ट. चंद्रकांत पाटील यांनी पुण्यात संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं दर्शन घेतलं. सर्वसामान्यांना सुखी ठेव, चंद्रकांत पाटलांचं साकडं. श्री संत गजानन महाराज पालखीचं परळीत 2 दिवसाच्या मुक्कामी. परळीतून पालखी अंबाजोगाईकडे मार्गस्थ होणार. 2 जून रोजी पालखीचं शेवगावमधून प्रस्थान. पुण्यात संत ज्ञानेश्वर महाराज पालखी दर्शनासाठी भवानी पेठेतील विठ्ठल मंदिरात मोठी गर्दी. ज्ञानोबा तुकोबाच्या जयघोषात भाविकांची दर्शनासाठी रांग. संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी पुण्यात दाखल. मोठ्या संख्येनं वारकरी पालखी सोहळ्यात सहभागी. 2 दिवस पालखीचा मुक्काम पुण्यातच असणार. पंढरपूरच्या वाखरी पालखी तळार संत ज्ञानेश्वर महाराज पालखी कट्ट्याचे सुशोभीकरण करण्याचं काम सुरू. पालखी कट्टा संपूर्णपणे ग्रॅनाइटने सजवण्यात येतोय. आषाढी वारीसाठी पालख्यांचं पंढरपूरकडे प्रस्थान. रत्नागिरीतून पंढरपूरला सायकल वारी निघाली. रत्नागिरीतील विठ्ठल मंदिरातून वारीला सुरुवात. उद्या सायकल रिंगण सोहळा संपन्न होणार. नाशिकच्या नांदगावमधील 6 तरुणांची पंढरपूर सायकल वारी. अवघ्या 2.5 दिवसात 372 किलोमीटरचा प्रवास करत तरुण विठुरायाचं दर्शन घेणार. झाडे लावा, झाडे जगवाचा तरुणांकडून संदेश. आज 11वा आंतरराष्ट्रीय योग दिवस. आंध्र प्रदेशच्या विशाखापट्टणममध्ये पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा. जागतिक योग दिनाच्या निमित्तानं पुण्यात वारकरी भक्तियोग उपक्रम. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह लाखो वारकरी आणि पुणेकरांकडून योगासनांचं प्रात्यक्षिक. नागपुरातील यशवंत स्टेडियमवर जागतिक योग दिनाचं आयोजन. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, पोलीस आयुक्त रवींद्र सिंघल यांच्याकडून योगासनं करत नियमित योगासनं करण्याचा संदेश. केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी चारकोपमध्ये योगा केला. आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त चारकोपमध्ये योगा करण्यासाठी लोकांची गर्दी. मुंबईत मंत्री नितेश राणेंकडून योगा दिनानिमित्तानं योगासनं. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनानंतर नितेश राणेंकडून योगासनं.
जळगावच्या भुसावळ रेल्वे मैदानावर आंतरराष्ट्रीय योगा दिवस साजरा. रक्षा खडसे, गिरीश महाजन, संजय सावकारेंसह जिल्हाधिकाऱ्यांची योगा कार्यक्रमात उपस्थिती. कार्यक्रमात 2000 पेक्षा अधिक नागरिकांचा सहभाग. संगमनेरमधील वडगाव पानमध्ये योग दिवस साजरा. विद्यार्थ्यांकडून विविध योगासनं सादर. क्रीडा शिक्षक बाळासाहेब कांडेकर आणि सत्यानंद कसाब यांच्या संकल्पनेतून योग दिन साजरा. कोल्हापूरच्या हुपरीमध्ये भाजपचे माजी नगरसेवक भरतराव लठ्ठेंच्या घरी छापे. ईडीची छापेमारी. घरात केलेल्या छापेमारीत काहीही आढळलं नाही. जळगावमध्ये मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यासमोर आत्मदहनाचा प्रयत्न करणाऱ्या ठेकेदाराचं कोणतंही बिल प्रलंबित नाही. महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांचं स्पष्टीकरण. पलावामधील रेल्वे उड्डाणपुलाच्या कामावरून राजकारण तापलं. पलावा पुलाच्या उद्घाटनासाठी तारीख पे तारीख. दीपेश म्हात्रे आणि राजू पाटलांचा गाजर आणि नोटा दाखवत आंदोलन. सत्ताधारी खोटारडे तारीख देऊन दिशाभूल करतात. सत्ताधाऱ्यांवर दीपेश म्हात्रेंचा पुन्हा घणाघात. सोलापुरात ठाकरेंच्या शिवसेनेचं बोंबाबोंब आणि जागरण गोंधळ आंदोलन. शेतकऱ्यांचे उसाचे थकीत बिल देण्याची मागणी. थकीत उसाचे बिल त्वरित द्या, अन्यथा यापेक्षाही उग्र आंदोलन करण्याचा इशारा. सांगलीच्या आटपाडीतील दिघंचीमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा पतसंस्था चालकाच्या घरावर मोर्चा. मोर्चामध्ये शेकडो ठेवीदार सहभागी. 1 महिन्याच्या आत ठेवी न मिळाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा. चंद्रपुरातील सोमय्या आयुर्वेदिक मेडिकल कॉलेजचे विद्यार्थी विविध मागण्यांसाठी आक्रमक. कॉलेज व्यवस्थापनाचे अध्यापन व्यवस्थापनाकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप. संस्था चालकांनी शिक्षणाचा व्यवसाय केल्याचा विद्यार्थ्यांचा आरोप.